कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडेच्या आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। ती चालवत असलेले एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पुणे पोलिसांनी उघडकीला आणले। त्यात शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 विदेशी आणि 2 मुंबईतल्या मुलींसह एका एजंटला अटक करण्यात आली आहे। नाव कल्याणी देशपांडे, वय 50, व्यवसाय मानवी तस्करी। दिसायला सुसंस्कृत आणि सुशिक्षित वाटत असलेली ही महिला मानवी तस्करीमध्ये अट्टल गुन्हेगार आहे। अनैतिक कामांसाठी महिलांचा वापर करण्यामध्ये ती माहिर आहे। कल्याणी देशपांडे पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवते। सामाजिक सुरक्षा शाखेनं या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय। पुण्याच्या भुसारी कॉलनीमधल्या एका इमारतीमध्ये हा व्यवसाय सुरू होता। एक डमी गिराईक पाठवून पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला। या कारवाईत मुंबईतल्या 2 तर उझबेकिस्तानातल्या 2 मुलींना अटक करण्यात आली आहे। आम्ही तिथं रेड केली। रेड केल्यावर त्या ठिकाणी 2 उझबेकिस्तानच्या 2 मुली आणि मुंबई बेस्ड 2 मुली अशा 4 मुली तिथे मिळाल्या। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता या ठिकाणी कल्याणी देशपांडे यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी करार करून या ठिकाणी या वेश्याव्यवसाय करता आल्याचे समजले। कल्याणी देशपांडेचा हा अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा नाही। अनैतिक व्यापाराप्रकरणी तिला 2000 साली पहिल्यांदा अटक झाली होती। तेव्हापासून आतापर्यंत तिच्यावर खुनाच्या 2 गुन्ह्यांसह तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत। पिटांतर्गत म्हणजे वेश्या व्यवसायाच्या करण्याच्या भूमिकेमध्येच त्यांचे आतापर्यंतचे गुन्हे जास्त दाखल आहेत। त्याच्यामध्ये चतुर्शिंगी, हिंजवडी, कोथरूड, हवेली अशा जवळजवळ 6 ते 7 पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये 21 एकूण गुन्हे आहेत। त्याच्यापैकी जवळजवळ 19 गुन्हे जे आहेत हे पिटा अंतर्गत म्हणजे वेश्या व्यवसाय संबंधित गुन्हे आहेत। 2010 साल वगळता दरवर्षी किमान एक तरी गुन्हा कल्याणी देशपांडेवर दाखल आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एकाही खटल्याचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही। त्यामुळे तिला अजून एकदाही शिक्षा झालेली नाही। तिच्या विरोधातले खटले न्यायालयात प्रलंबित राहत असल्यानंच ती पुन्हा पुन्हा असे गुन्हे करू शकते। अशा परिस्थितीत केवळ अटक करणं किंवा फार तर फार तडीपार करणं या पलीकडची कारवाई पोलीस करू शकत नाही। जामिनावर सुटताच कल्याणीचा गोरखधंदा पुन्हा सुरू होतो। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।